आरसा कुणाचा आहे? मला आरसा आवडत नाही. मला आरसा आवडत नाही. कुणाचा आरसा? माझा आरसा पडला. आता माझी बायको कशात बघाल? अरे काय रे, बघू नका माझा आरसा. आता माझी बायको कशात बघणार रे? आता कसं व्हायचं? आता बायकोला वारे रे बाबा, काटे रे चुपले. नवरा बायकोचा मार खाणार हा संसाराचा नियम आहे. या नियमातून फक्त एकच माणूस वाचणार, तो निर्लज्ज आहे, बेइज्जत झालेला आहे, मूर्ख आहे, आणि तो म्हणजे कांच्या. पुढचा हा थांब थांब याला बी मारतो. खेळा रे, खेळा तुम्ही, गेमा खेळा. ए डाउनलोड कर नवीन गेम. ए बारके, इंस्टाग्रामला त्या शनायाने नवीन हॉट फोटो सोडलात ते बघ. तू पबजी गेम डाउनलोड कर आणि तू फेसबुकवर फोटो टाक आणि तू सबवे गेम खेळ. हा सगळे खेळा, सगळे. मालक त्याच्यासोबत एक सेल्फी घ्या ना. सेल्फी सेल्फीचा लय ना दे त्याला. सोड त्याला. मला सेल्फी पाहिजे. कांच्या सोड म्हणतो मी त्याला, नाहीतर तुला बेंचवर कोंबडा करील मी. मास्तर, कोंबड्याची भीती कोणाला दाखवताय? येता येता तंदुरी खाऊन आलोय. कांच्या तुझ्यामुळं हे मुलं मोबाईल मध्ये बिघडत आहेत. मोबाईलचा नाच सोडून देतो आता. मोबाईलमुळे माणूस बिघडत नाही, तुम्ही पण वापरून बघा. वेडे व्हाल वेडे, पबजी खेळून वेडे. विचारा यांना. या मोबाईल मुळेच तू मुलांना बिघडत आहेस. मोबाईलचा नाच सोडून दे कांच्या. या मोबाईल मुळे माणूस दिवसभर जेवत सुद्धा नाही, खाणं पिणं काहीच नाही. जेवणाचं दुसरं नाव मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब. हा खाणं पिणं काहीच करत नाही. लक्षात घ्या, या 1.5 GB डाटा हा मला काही सुचू देत नाही, जेवणही करू देत नाही. लक्षात घ्या मास्तर. बर कांच्या जाऊ दे. तू मांडवामध्ये कस काय आलाय खूप दिवसानंतर? मांडवामध्ये कसं काय आलं? हे मांडवा माझा आहे आणि इथं मी धंदा करायला आलोय. धंदा करायला आला तू? बिझनेस करायला? अरे शाळेमध्ये तर तुला ढगाचा ढग येत नव्हतं, तू आता बिझनेस करायला निघाला इथं तू? हा मास्तर, ती शाळेची वेळ होती. आता दारूचा धंदा करायला आलो मी, दारूचा. आणि हा धंदा मी एकटा नाही करणार, त्यांना सगळ्यांना घेऊन दारूचा धंदा मी करणार. यांचे पैसे आणि दारू माझी, कळलं का? आणि लक्षात घ्या, दारू प्यायची असेल ते नगद प्यायचे, उधारीत प्यायचे नाही. लक्षात ठेवा, तुम्ही लवकरच करोडपती बनणार. मास्तर, तुम्हाला धंद्यात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही पण व्हा. बर बघतोच मी तू दारूचा धंदा कसा करतोस ते इथं. म्हणत्या बरं मालक, लईच माजलाय रे. मला पण तसंच वाटतंय. लवकर त्याचा माज उतरू. मित्रांनो, तुम्हाला यात मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो, कांच्या तुम्हाला विकतची दारू पाजणार आहे. चला मी फुकटची दारू पाजतो तुम्हाला. सांगा मग कुणाची दारू पिणार, फुकटची का कांच्याची? सांगा कुणाची पिणार दारू? मास्तर, मी आलोच. अरे मास्तरनी, बघ, मात चढला काय तुला?
लय पैसा आला तुझ्याकडं? हा, गावातील लोकांना फुकट दारू पाजतो का? बोल ना हे खेरडी. फुक्कडची दारू पाजणार मी. हा? तुला काय करायचं कर. हा? हा? मला काय करस ते कर. हा? क्या लेके आया था और क्या लेके जा रहा है? मग सगळ्यांना मी सांगतोय, तेवढं सांगितलं तेवढं करायचं, कळलं काय? आणि उद्यापासून आपला धंदा चालू होणार आहे, तो करायचा. चला निघा. नाव काय तुझं? विजय दीनानाथ चव्हाण. स्वस्तात मस्त, स्वस्तात मस्त, स्वस्तात मस्त. ओ काका, ओ मावशी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी. ओ काका, काका, ए पोरा काय पाहिजे तुला? बोल 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 बोल. एक टमाटर चल घे. दादा मस्त का, शिजून का. स्वस्तात मस्त, स्वस्तात मस्त. ओ चाचा काय हाल आहे? बरं ना? आमचं पण मस्त आहे. स्वस्तात मस्त. 1.5 किलो रुपयाला अर्धा, 1.5 किलो रुपयाला अर्धा. तू इतक्या स्वस्त भाजीपाला विकायला? थांबा चल मग. थांब, तुझं नाव व सांगतो दुसऱ्या भाजीपाला. चल जा सांग. चल एक किलो रुपयाला अर्धा, 1.5 किलो रुपयाला अर्धा, 1.5 किलो. काय भाजीवाल्याला बोलतो. परत का जर त्याला बोलला ना बघ, चल एक. वा, तू माझ्यासाठी त्या माणसाला झोडपलं. आपण जाम खुश झालो. आजपासून तू आपला माणूस. चल बोल, तुला काय खायचं? वळ्या, बिस्किट, खारमुरे, बोल, जे पाहिजे ते देतो. अहो, आता चहा पिऊन आले, सगळी जीभ भाजली हो, चरचर सगळी तोंडाची चव गेली. अरा बर चल, तुला आपल्या कामाची माहिती देतो. कामाची? हा चल. आला ये कांचा ये, बस. कोणती कोथिंबीर होती? गावरान कोथिंबीर आहे. खरं सांग, कोणती कोथिंबीर आहे ती? सांगितलं ना गावरान कोथिंबीर आहे म्हणून. खरं सांग हरामखोर. अरे बाबा, पांडू त्याच्या वावरातून चुरून आणली. बस. कसं आहे ना कांचा, मला लपना छपणी कधीच खेळता येत नव्हती. का माहितीये का? कारण की एकदा का माझ्यावर राज्य आलं, एक महिना झाला, पोरं कुठं लपलेत समजतच नव्हतं. त्यातल्या त्यात तुझं टकलं मला अजिबात आवडत नाही. पण यामध्ये दोष तुझ्या त्या बदबूदार टकल्याचा नाही, कारण की अशी टकली रोफलाल आणि त्याच्या जिंदगीत अनेक पाहिले, पण तुझ्या टकल्यातून घाम टपकतो, घाम. चल, नको टेन्शन घेऊ, सुपारी खा. सुपारी नको मला सुपारी. मला नको तुझं डील. नको सुपारी. नको तर मग नाही. लස්සन बाबाचा उपवास आहे मग, त्यामुळे मी तुला केळीचा एक घास पण देणार. माझी पण भाजीची पिशवी आणलेली. आता काम एक खूप जबरदस्त करायचं. तुम्ही जे म्हणसाल ते करू. एक मिनिट आलोच.
मेरे गया लगता है। हरामखोर विजय आता त्याच्या मालाचा सौदा करतो भर बाजारात. मनाचा भाव स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त. बोल तुला काय पाहिजे बोल. किती देतो? 10 रुपये. एवढा महागात नको घेऊ, स्वस्तात घे. रुपयाला घे, चल घेऊन टाक. स्वस्तात मित्रा माझी बॅग सोड. मेला तुझा मित्र. रौफ लाला नाव आहे माझं. रौफ लाला. रूप लाला माझी भाजीची बॅग दे. नसन बाबाचा जर उपवास नसताना तर हीच भाजी मीच करून खाल्ली असती. ती पण करकरीत मसालेदार. लसलसीत झणझणीत. मसालेदार तडका मारून. आणि ती मी एकट्यानेच नसती खाल्ली, 10 जणांनी मिळून खाल्ली असती. ए रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ए कोण आहे? अरे पाऊस आला का? काय मग कांच्या कोण आहे रे तू? विजय दीनानाथ चौहान म्हणजे त्या मास्टर दीनानाथ चौहानचा मुलगा. मला वाटलंच ते मास्टर दीनानाथ चौहानचा मुलगा आहे. इथं कशाला आलाय? मला मारायला? मारायला नाही, तुला कायमच संपवायला. एवढं सोपं वाटलं का? हा मारायला मारतो?